नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे, मात्र गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच आहे। गंगापूर धरणामधून 1160 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी जैसे ते पाहायला मिळते। दुतोंड्या मारुतीच्या पायापाशी पाणी आले। गोदाघाट परिसरात 12 सुरक्षा रक्षक त्यामुळे तैनात करण्यात आले आहे। नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतलेली आहे, मात्र दुसरीकडे गंगापूर धरणामधून पाण्याचा 1160 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे दुतोंड्या मारुतीजवळ पाणी आलेलं आहे। प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। किरण, सध्या काय स्थिती आहे? 1160 पाण्याचा जो विसर्ग आहे तो अजूनही सुरू पाहायला मिळतोय। माधुरी, खरं तर आपल्याला माहिती आहे की 2 ते 3 दिवस नाशिक शहरात आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला होता। या सगळ्या दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणांमधनं विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला होता। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर कालच्या दिवशी पहिल्याच पावसामध्ये गंगापूर धरणातनं विसर्ग करण्यात आलेला होता। आताच्या घडीला जर बघितलं तर कालपासून आजपर्यंत 1160 क्युसेक वेगानं हा विसर्ग केला जातोय। दारणा धरणातनं असेल विसर्ग सुरू आहे आणि त्या पाठोपाठ पुढे मराठवाड्याला ज्या नांदूर-बंदमेश्वर धरणातनं पाणी जातं त्या ठिकाणी 15,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे आणि या सगळ्या दरम्यान गोदावरी नदीची पाणी पातळी जी आहे ती काही अंशी वाढलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान नाशिकच्या पुराचं जे मापदंड म्हणून ओळखलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या पायथ्याशी पाणी आलेलं आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठलाही धोका नसला तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसानं कालपासून उघडीप घेतली असल्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर नदीकाठची जी गावं आहेत त्यांनी सतर्क राहावं। वेळेनुसार परिस्थितीनुसार या सगळ्या दरम्यान विसर्ग कमी अधिक प्रमाणात केला जातो। त्या अनुषंगाने या सगळ्या बाबींची खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे आणि त्याचं पालन नागरिकांना करण्याची आवश्यकता आहे। माधुरी, नक्कीच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।